राम राम पाटील, राम राम. राम 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 राम. अरे चंदुराना राम राम. हो राम राम. काय मग चंद्राना, काय नवीन जुनी? आपलं तर काय नेहमी नवीन असतं. आपल्याला जुनं काय माहितीच नाही. मला 1 लाख पगार आहे आणि मी मुंबईला राहतो. मला काय टेन्शन नाही, माझा बिझनेस आहे. तुमच्याकडे काय ते सांगा. आमच्याकडे काय असणार, हा पाऊस पडत नाही, काय करणार आपण. आम्ही शेतकरी डोळे लावून बसलोय ढगांकडे. हो, खेडेगावात खूप चिंतेचं वातावरण आहे. पेरण्या राहिले आहेत, सगळं राहिले. काय करायचं नाना, तुमची मजा आहे खरी. काही खरं नाही राहिलं आता. पाऊस वेळेवर पडत नाही, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, काय करणार. खतं बघा तुम्ही किती महाग झालीत, बियाणं किती महाग झालीत आणि शेतमालाला भाव नाही. चंदुराना तुमचीच मजा आहे खरी. आहेच आहे तुमची खरंच. आजची बातमी तर वेगळीच आहे. पुन्हा पेपर फुटले म्हणे, पेपर. बघा ना हो, आधी नीटचा पेपर फुटला आणि आता पुन्हा टीईटीचा पेपर फुटला. काय करणार. मास्तर लोक किती टेन्शन मध्ये आहेत. मास्तरांचं नाव काढलं आणि आमचे गुरुजी येत आहेत तिकडनं. मी जातो घरी. अरे थांब थांब थांब, गावात काय नाही, मी पळतो घरी. ते बघा रामू सर येतात. रामू सर बघा किती टेन्शन मध्ये आहेत. हो, रामू सर येतात बघा. काय रामू मास्तर, तुमचा पण पेपर फुटला म्हणे. हो बाबा, पेपर फुटला. एवढा अभ्यास केला, सुट्टीमध्ये घरी नव्हतो. पूर्ण सेन्ससचं जनगणनाचं काम उन्हातान्हामध्ये केलं. पुन्हा BLOची ड्युटी आहेच. पुन्हा आणखी बघितलं तर SRAचं काम आलंय, ते करतोय. रात्री 2-4 तास वेळ मिळतो, कोणाकडे लक्ष नाही. अभ्यास करत बसलो आणि आता पूर्ण तयारी केली, पेपर फुटला. खरंय मास्तर, तुमचे कष्ट कोणाला दिसत नाही, पण खरं तुम्ही कष्ट करू. भर उन्हाळ्यामध्ये तुम्ही घरोघरी फिरलेत, जनगणनेची ड्युटी केली, सेन्ससचं काम केलं तुम्ही. पुन्हा आणखी SIR आहे, BLOची ड्युटी तुम्ही करत असतात. तुम्ही शाळेत कमी आणि गावात जास्ती फिरतात. अहो पाटील, मला काय हाऊस आहे का शाळा सोडून बाहेर फिरायचं. पण ड्युट्या एवढ्या आहेत तर काय करणार आम्ही. तरी आमचं मुख्य ध्येय म्हणजे मुलांना शिकवणं. ते कर्तव्य पूर्ण करून सगळी कामं करतो. पुन्हा आमच्यावरती ही TET लादलेली आणि तिच्यात पण पुन्हा असा घोळ. काय करणार मी. अरे असू द्या पुढच्या वेळेस द्या TET. अहो चंदुराना, असं असू नका तुम्ही. खरं आहे त्यांचं, आम्ही बघतोय. आम्ही गावात राहतो, मास्तरांना सगळेच बोलतात, पण काय करावं त्यांनी. चंद्राना, पण तुम्ही मला हे सांगा, हे पेपर फुटतात कसे. आधी नीटचा पेपर फुटला आणि आता TETचा पेपर फुटला. याच्यावर काहीतरी सोल्युशन आहे किंवा नाही. हो पाटील साहेब, गोंधळ चालू नसता. आधी नीटचा पेपर फुटला, नंतर खासदार फुटले, आमदार फुटले, आता TETचा पेपर फुटला. सगळी फुटाफुटच चालू आहे. अरे देवा, ही काय फुटाफुट चालू आहे. तुला आमची दया येऊ दे. कधी नीटचा पेपर फुटतोय, कधी आमदार फुटतायत, कधी खासदार फुटतायत, कधी TETचा पेपर फुटतोय. देवा, आमच्यासाठी ढग तरी फोड, कमीत कमी पाऊस तरी पडू दे. सोल्युशन काय असेल. पेपर का फुटतात. रामू मास्तर, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आधी तर तुमचा ते चेहरा तो जो थोडा व्यवस्थित करा. काय झालं, नंतर दिला जाईल पेपर. तसं नाही नाना, परंतु मला थोडं वाईट वाटलं. आधी नीटचा पेपर फुटला होता, मग यावेळेस तर काळजी घ्यायला हवी होती की नाही. एकदम खरं आहे तुमचं, काळजी घ्यायला पाहिजे होती, परंतु घेतली गेली नाही. आता पुन्हा नवीन पेपर होणार, पुन्हा परीक्षेला तुम्हाला अभ्यास करावा लागणार. ते जाऊ द्या, पुन्हा करू आम्ही, तो वाद नाही. परंतु असे पेपर फुटतच राहिले, पुन्हा पुन्हा जो खर्च होतो तो गव्हर्नमेंटचा जरी असला, तो आपला सामान्य माणसांचा टॅक्सचा पैसा आहे. एकदम खरं बोलले राम मास्तर तुम्ही. हा आपला टॅक्सचा पैसा, सांगून मोकळे होतील, पुन्हा पेपर घेऊ. परंतु यासाठी लागणारी यंत्रणा, हे सगळा पैसा वाया गेला, तो कोणाच्या खिशातून द्यायचा. खरं सांगायचं झालं तर कोणताही राजकारण व्यवस्थित लक्ष घालत नाही, असंच आजची परिस्थिती आपल्याला दिसून येते. म्हणून हे घडून येतं. खरं, एकदम खरं बोललात तुम्ही. परंतु निवडून तो आपणच देतो. निवडून जरी आपण देत असलो तरी ते फुटतात ना. प्रश्न तिथे आहे. मतं आपण देतो आणि निर्णय ते घेतात. तो हे चालायचंच आता. हे एक दिवस नक्की बदलेल. अरे हे वा, असं काय खूप बदलणार? चांगलं हे आहे. शिक्षकच कसं बदलेल. बदलेल? हे लक्षात ठेवा. तुम्ही काय बदलवणार? मला तर नाही वाटत काय बदलेल, कारण की पेपर फुटतात, कोणाला काहीही शिक्षा होत नाही. पुन्हा पुनर्परीक्षा घेतली जाते. पुन्हा तो त्रास जो आहे तो विद्यार्थ्यांना होतो, त्यांच्या आत्महत्या बघवल्या जात नाहीत. हे काही बदलेल असं मला वाटत नाही. बदलेल, नक्की बदलेल एक दिवस. परंतु कसे बदलणार? ते पेपर फुटतात, त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, तर ते शक्य होणार. पण ते होतंय कुठे? आता हे पेपर फुटले कुठून? ते विमानात आले. काय काय बातम्या येत आहेत. महाराष्ट्राचा TETचा पेपर दिल्लीहून ते लोक येतात आणि तिकडे फोडतायत. सगळा पैशांचा घोळ आहे. सगळे पैशांच्या मागे लागलेत.
हो, परंतु हे चित्र नक्की बदलवतील ते म्हणजे मास्तरच. हेच मास्तर चांगले नागरिक घडवतील, प्रामाणिक माणसं घडवतील. आम्ही खूप मेहनत घेऊ, प्रामाणिक माणसं तयार करू, प्रामाणिक नागरिक तयार करू, प्रामाणिक अधिकारी तयार करू. जसे की आज नाव आहे तुकाराम मुंडे साहेबांचं. ज्याही खात्यात ते जातात तिकडे परिवर्तन घडून आणतात. असेच नागरिक आम्ही तयार करू. मग बघूया. एकदम बरोबर बोललात साहेब. तुकाराम मुंडे साहेबांसारखे अधिकारी जर आले तर हे चित्र नक्की बदलेल. हो, खरंय खरंय. त्यांना खरं शिक्षण खातं द्यायला हवं. मग बघा कसा पेपर फुटतो. शक्यच नाही. खरंय साहेब, परंतु ते कुठे कुठे लक्ष देतील. त्यांचं खर्च खातं, त्यांच्या 24 बदल्या झाल्या. 24 वर्षात 24 बदल्या. कोणतंही खातं दिलं तिथे प्रामाणिकपणा दिसून येतो. सगळे वटणीवर येतात. शिक्षण खाते त्यांच्याचकडे दिलं पाहिजे. शिक्षण खातं दिलं तर एकही पेपर फुटणार नाही. एकदम खरंय. पेपर फुटणारच नाही. तुकाराम मुंडे साहेबच तिथे हवेत. परंतु रामू मास्तर, मानावं लागेल तुम्हाला. खरंच तुमचे विचार किती चांगले आहेत. खरंच आपल्या या देशातील, आपल्या राज्यातील शिक्षक किती प्रामाणिक आहे हे तुमच्यावरून दिसून येतं. एवढा अभ्यास केला, पेपर फुटला, तो तुम्हाला पुन्हा द्यावं लागेल. पुन्हा तुम्हाला ही बीएलओची कामं आहेतच, इलेक्शनची कामं आहेतच, तरी तुम्ही डगमगत नाहीत. मानावं लागेल तुम्हाला. हो, परंतु सगळेच, गावातील लोक असो, राजकारणी असो, कोणीही असो, जो तो शिक्षकाला बदनाम करण्यामागे लागलाय. खरंय मास्तर, बघतोय आम्ही. खरं आहे रामू मास्तर, तुमच्यामधला आत्मविश्वास आम्हाला जाणवतोय. तुम्ही नक्की चांगलं कार्य कराल आणि एक आदर्श पिढी पुढे घडवाल. नक्कीच मी प्रयत्न करेल. मीच काय, आम्ही सर्व शिक्षक प्रयत्न करू. नक्कीच तुकाराम मुंडे साहेबांसारखे सगळे अधिकारी होतील आणि अतिशय चांगलं वातावरण आपल्या महाराष्ट्रात, आपल्या भारतात निर्माण होईल अशी आपण आशा करूया. दुसरं काय करू शकतो. चला बाबांनो, निघतो. मला आता घरोघरी जायचंय. निवडणुकीचं काम आहे ते करतो. बघूया पुढची परीक्षा कधी होते ते. या मास्तर, या. खरंच सर्वांना मास्तरांचा पगार दिसतो पण त्यांचे कष्ट कोणालाही दिसत नाही.